नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। बुलढाणा येथे गॅस दरवाढीविरोधात महिला आघाडीचा एल्गार। तुटवड्यावर तातडीने उपाययोजनांची मागणी। गॅस दरवाढ व तुटवड्याविरोधात महिला आघाडी आक्रमक। राज्यात घरगुती तसेच व्यावसायिक गॅसचा वाढता तुटवडा आणि सातत्याने होत असलेल्या दरवाढीविरोधात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे। या पार्श्वभूमीवर तालुका प्रमुखांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले। गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडत असून तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच गॅसचा सुरळीत पुरवठा करावा व दरवाढ तात्काळ नियंत्रणात आणावी अशी मागणी करण्यात आली आहे। हे निवेदन जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मार्फत शासनाकडे पाठविण्यात आले असून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा महिला आघाडीने व्यक्त केली आहे। निर्माण झालेली आहे, त्यामुळे गॅस आणि व्यावसायिक गॅसचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। व्यतिरिक्त गॅसचा तुटवडा, गॅसची बुकिंग लवकर न होणे, OTP लवकर न मिळणे, त्यानंतर या युद्धजन्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा असो किंवा पोलीस भरतीसारख्या परीक्षा असो ह्या मुखावर असताना त्या विद्यार्थ्यांना कितीतरी संकटांना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे, कारण त्यांच्या खाण्यावर मेस त्या ठिकाणी बंद झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना गावाकडे जाण्याची वेळ आलेली आहे। परिणामी त्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही या ठिकाणी गॅसची जी OTP आहे किंवा गॅस परवानगी आहे किंवा गॅस मिळण्याबाबतच्या ह्या सगळ्या तक्रारी या ठिकाणी आलेलो होतो आणि कार्यालयात निवेदन देताना साहेबांनी सुद्धा समक्ष या गोष्टी त्यांचं एक निवेदन समोर आम्ही पाठवू असं आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे।